नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या नाद भरतीचा या आपल्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलवर। तर बघा, या ठिकाणी आज आपण जे की अमरावती महानगरपालिका पदभरती 2025 साठी मित्रांनो सर्व पदांसाठी उपयुक्त अशी बघा प्रश्न या ठिकाणी बघा आपण आज TCS पॅटर्ननुसार बघा मित्रांनो कव्हर करणार आहोत। बघा मित्रांनो, आजच्या बघा मित्रांनो या ठिकाणी आपण जेवढे काय बघा या व्हिडिओमध्ये प्रश्नसंच कव्हर करणार आहोत ते बघा सर्व काय बघा TCS चे मोस्ट PYQ प्रश्न संच आहेत। म्हणून मित्रांनो बघा एकही प्रश्न तुम्ही मिस करू नका मित्रांनो। बघा तुमचा एका प्रश्नासोबत मित्रांनो बघा जवळपास आम्ही 1 ते मित्रांनो बघा जवळपास 4 ते 5 ठिकाणी बघा प्रश्न संच आम्ही कव्हर करण्याचा प्रयत्न करू। म्हणून मित्रांनो बघा अवश्य आपला संपूर्ण भाग शेवटपर्यंत अभ्यासून घ्या आणि नवीन असाल तर सबस्क्राइब मात्र बघा करायला आपल्या चॅनलला विसरू नका। ओके, तर बघा प्रश्न पहिला कसा आहे, तर अमरावती महानगरपालिकेची स्थापना कधी झाली। ओके मित्रांनो, तर बघा या ठिकाणी अमरावती महानगरपालिकेची मित्रांनो जी स्थापना होती बघा ती मित्रांनो बघा या ठिकाणी कधी झाली, तर ती बघा जी की 15 ऑगस्ट 1983 रोजी बघा मित्रांनो अमरावती महानगरपालिकेची मित्रांनो स्थापना झालेली आहे। यासोबत बघा 1 मे मित्रांनो 1 मे 1960 रोजी मित्रांनो बघा आपल्या महाराष्ट्र मित्रांनो या राज्याची बघा स्थापना झालेली आहे। बघा लक्षामध्ये असू द्या बघा सर्वांच्या ठिकाणी। ओके मित्रांनो, बघा महत्त्वाचं म्हणजे काय, तर 1 मे 1960 रोजी मित्रांनो म्हणजे आपल्या महाराष्ट्राचे मित्रांनो पहिले मुख्यमंत्री कोण होते जर असा प्रश्न विचारला तर ते होते बघा मित्रांनो जे की यशवंतराव चव्हाण हे मित्रांनो बघा या ठिकाणी आपल्या महाराष्ट्राचे पहिले मित्रांनो बघा जे की मुख्यमंत्री होते। लक्षात तुम्हा सर्वांना ठेवायचं आहे। ओके मित्रांनो, बघा या ठिकाणी आपल्या महाराष्ट्राचे पहिले जर राज्यपाल तुम्हाला या ठिकाणी विचारलं, पहिले राज्यपाल जर विचारलं आपल्या महाराष्ट्राचे तर ते आहेत बघा जे की श्रीप्रकाश। ओके, या ठिकाणी लिहितो बघा श्रीप्रकाश हे बघा आपल्या मित्रांनो महाराष्ट्र राज्याचे पहिले राज्यपाल आहेत। ओके, यासोबत बघा मित्रांनो 1 मे 1960 रोजी बघा या ठिकाणी आपल्या महाराष्ट्रामध्ये 26 जिल्हे होते बरं, 26 जिल्हे आणि जे की 335 मित्रांनो तालुके बघा 1 मे 1960 रोजी होते आणि सध्याचा विचार केला तर 36 जिल्हे आणि 358 तालुके बघा आपल्या मित्रांनो महाराष्ट्रामध्ये आहेत। ओके, लक्षामध्ये असू द्या। ओके मित्रांनो, बघा 1 मे 1960 रोजी बघा आपल्या महाराष्ट्रात एकूण 4 विभाग होते आणि सध्या बघा मित्रांनो 6 प्रशासकीय विभाग आहेत। ओके, लक्षामध्ये असू द्या। ओके, यासोबत बघा आणखी काही महत्त्वाच्या गोष्टी सांगतो ते म्हणजे बघा मित्रांनो विधानसभा। ओके मित्रांनो, विधानसभा तर बघा विधानसभेच्या मित्रांनो बघा या ठिकाणी जागा किती आहेत सध्या, तर सध्या बघा जे की 288 मित्रांनो आहेत आणि विधान परिषद ओके विधान परिषदेच्या मित्रांनो बघा सध्या या ठिकाणी जागा किती, तर त्या मित्रांनो 78 आहेत। ओके, आणि बघा राज्यसभा सांगतो। ओके, तर राज्यसभेच्या बघा मित्रांनो सध्या जागा आपल्या महाराष्ट्रामध्ये 19 आणि लोकसभेच्या मित्रांनो बघा जे की 48 या ठिकाणी आहेत। लक्षात तुम्हा सर्वांना ठेवायचं आहे। ओके मित्रांनो, बघा ही आपली आहे बघा महाराष्ट्राची मित्रांनो एकदम खरीखुरी आणि बघा परिपूर्ण माहिती। ओके, तर लक्षामध्ये असू द्या सर्वांचे। ओके, नोट डाऊन करून घ्या, सर्व काही प्रश्न या ठिकाणी बघा अत्यंत महत्त्वाचे आहेत। ओके, यापैकी तुम्हाला कोणताही प्रश्न संच मित्रांनो परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो, म्हणून एकही प्रश्न तुम्ही या ठिकाणी बघा मित्रांनो डोळ्याखालून जाऊ देऊ नका, सर्व काही प्रश्न मित्रांनो पाहून घ्या। ओके, तर बघा प्रश्न क्रमांक 2 कसा आहे, तर अमरावती महानगरपालिकेचे सध्याचे आयुक्त कोण आहेत। ओके, तर मित्रांनो बघा अमरावती महानगरपालिकेचे मित्रांनो सध्याचे आयुक्त हे मित्रांनो बघा सौम्या शर्मा ह्या मित्रांनो बघा महिला अधिकारी आहेत बघा, जे की लक्षात सर्वांना तुम्हाला ठेवायचं आहे। ओके मित्रांनो, यासोबत बघा आशिष येरेकर मित्रांनो आशिष येरेकर हे मित्रांनो बघा अमरावती जिल्ह्याचे सध्याचे बघा मित्रांनो जिल्हा दंडाधिकारी आहेत मित्रांनो बघा, जे की जिल्हा अधिकारी बघा या ठिकाणी आपण म्हणू शकतो। ओके, तर बघा यासोबतच चंद्रशेखर बावनकुळे मित्रांनो बघा चंद्रशेखर बावनकुळे हे मित्रांनो बघा सध्याचे आपल्या अमरावती मित्रांनो या जिल्ह्याचे जे की बघा पालकमंत्री आहेत मित्रांनो बघा, जे की लक्षात तुम्हा सर्वांना या ठिकाणी ठेवायचं आहे। ओके, पुढचा 3रा प्रश्न, तर पुढीलपैकी कोणते विधान सत्य आहे ते स्पष्ट आपल्याला या ठिकाणी सांगायचं आहे। तर बघा मित्रांनो या 4 विधानापैकी कोणते विधान सत्य आहे आपल्याला ते या ठिकाणी ओळखायचं आहे।
तर मित्रांनो बघा या 4 विधानापैकी मित्रांनो बघा जे की कोणतं विधान म्हणजे आपलं बघा जे की सत्य आहे, तर ते म्हणजे मित्रांनो बघा जे की या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं मित्रांनो योग्य आन्सर असणार आहे जे की बघा क्रमांक क मित्रांनो बघा जे की अ, ब आणि क मित्रांनो चिखलदरा अमरावती जिल्ह्यात आहे. चिखलदरा हे विदर्भातील एकमेव हिल स्टेशन आहे आणि तेथे मित्रांनो मेळघाट टायगर प्रोजेक्ट आहे मित्रांनो बघा जे की फक्त अ, ब आणि क हे मित्रांनो बघा या ठिकाणी 1, 2 व 3 आपल्या प्रश्नाचे मित्रांनो राईट आन्सर असणार आहेत. शेवटचा असणार नाही जे की चिखलदरा आपल्या महाराष्ट्र मित्रांनो एकमेव कॉफी पिकातील क्षेत्र नाही मित्रांनो जे की या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर ठरत नाही. ओके, फक्त मित्रांनो अ, ब आणि क या ठिकाणी प्रश्नाचं योग्य आन्सर असणार, लक्षामध्ये असू द्या सर्वांच्या. ओके, पुढे अमरावती विमानतळ व्यावसायिक उड्डाणासाठी प्रामुख्याने कधी सुरू झाले? ओके, तर बघा मित्रांनो अमरावती विमानतळ बघा मित्रांनो या ठिकाणी व्यावसायिक मित्रांनो काय तर उड्डाणासाठी प्रामुख्यानं कधी या ठिकाणी सुरू झालं, तर ते म्हणजे बघा जे की मित्रांनो या ठिकाणी 16 एप्रिल 2025 बघा या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे बघा, जे की लक्षात तुम्हा सर्वांना या ठिकाणी ठेवायचं. ओके मित्रांनो, लक्षामध्ये असू द्या बघा सर्वांच्या मित्रांनो अत्यंत महत्त्वाचे प्रश्न सांचे या ठिकाणी बघा आपण दररोज तुमच्यासाठी या ठिकाणी आणत असतो. ओके, तर बघा मित्रांनो आणखीन तुम्हाला काही गोष्टी या ठिकाणी सांगायसारख्या तर नाहीत, परंतु बघा आदरच्या सांगतो. ओके, जसं की बघा मित्रांनो 1919 मध्ये मित्रांनो जालियनवाला बाग हत्याकांड घडलेला आहे बघा, जो की लक्षात तुम्हा सर्वांना या ठिकाणी ठेवायचं. ओके, जालियनवाला बाग हत्याकांड आणि रौलेट कायदा. ओके, हां, तर यासोबत 1947ला बघा आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळालं आणि 1950 मध्ये मित्रांनो आपलं भारतीय राज्यघटना मित्रांनो या ठिकाणी आपल्या भारतामध्ये लागू करण्यात आलेली आहे. ओके, लक्षामध्ये असू द्या बघा. यासोबत 1905ला मित्रांनो बघा बंगालची फाळणी झाली आणि 1911ला मित्रांनो बघा बंगालची फाळणी ही मित्रांनो रद्द देखील करण्यात आली. तर बंगालची फाळणी केली कोणी, तर जे की मित्रांनो लॉर्ड कर्झन या मित्रांनो बघा या ठिकाणी व्हाईसरॉयनं मित्रांनो गव्हर्नरच बघा जे की बंगालची फाळणी मित्रांनो केलेली होती बघा, जे की लक्षात तुम्हा सर्वांना या ठिकाणी ठेवायचं आहे. ओके, आणि मित्रांनो बघा मुंबईला जे या ठिकाणी जे की मित्रांनो इंडिया गेट बांधलेलं आहे ते देखील बघा या ठिकाणी 1911 मध्ये मित्रांनो उभारण्यात आलेलं होतं, जे की बघा लक्षात तुम्हा सर्वांना या ठिकाणी ठेवायचं आहे. ओके, पुढे तर 1857च्या उठावातील आपल्याला या ठिकाणी कारणं सांगायची आहेत. तर मित्रांनो बघा जे की 1857च्या उठावाची कारणं बघा जे की क्रमांक ड यापैकी सर्व असणार आहेत, कारण डलहौसीचं विस्तारवादी नीती, वेलस्लीचे तैनाती फौजेचे धोरण, धार्मिक बाबतीत हस्तक्षेप आणि भारतीय व्यावसायिक नष्ट झाले, हे चारही मित्रांनो बघा या ठिकाणी 1857च्या उठावाची कारणे मित्रांनो आहेत बघा, जे की लक्षात तुम्हा सर्वांना ठेवायचं आहे या ठिकाणी. ओके, तर बघा मित्रांनो 1857च्या उठावाची मित्रांनो सुरुवात कुठून झाली विचारला प्रश्न, तर ते मित्रांनो बघा जे की मेरठ आहे. ओके, मेरठ किंवा मीरत या प्रकारचं मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी शहराचं मित्रांनो नाव दिलं जाऊ शकतं. तर याची सुरुवात बघा मित्रांनो जे की 10 मे 1857 रोजी मित्रांनो झालेली आहे. ओके, तर बघा मित्रांनो 1857च्या मित्रांनो बघा या ठिकाणी याला बघा 1857च्या मित्रांनो उठावाला स्वातंत्र्याचं पहिलं युद्ध देखील मित्रांनो याला म्हणतात. तर मित्रांनो बघा स्वातंत्र्याचं पहिलं युद्ध याला कोणी संबोधलं अशा प्रकारचा जर प्रश्न विचारला तर तो मित्रांनो बघा जे की विनायक दामोदर सावरकर यांनी मित्रांनो बघा या ठिकाणी 1857च्या उठावाला मित्रांनो बघा जे की पहिलं स्वातंत्र्य युद्ध मित्रांनो यांनी याला म्हणलेलं आहे बघा, जे की लक्षात सर्वांना तुम्हाला ठेवायचं आहे. ओके, पुढे 6वा राष्ट्रीय दुग्ध विकास मंडळाची स्थापना कोणी केली, तर राष्ट्रीय दुग्ध विकास मंडळाची मित्रांनो स्थापना या ठिकाणी कोणी केली, तर ती म्हणजे बघा जी की व्ही कुरियन मित्रांनो आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी योग्य आन्सर असणार आहे बघा, जे की लक्षात सर्वांना ठेवायचं आहे. ओके मित्रांनो बघा मित्रांनो व्ही कुरियन यांनी मित्रांनो दुग्ध विकास महामंडळाची स्थापना ही बघा 1965 मध्ये मित्रांनो केलेली होती बघा, जे की लक्षात सर्वांना ठेवायचं आहे. ओके मित्रांनो, यासोबत मायकेल फुको यांनी मित्रांनो बघा आर्किओलॉजी मित्रांनो या ठिकाणी येतो बघा आर्किओलॉजी मित्रांनो यासोबत बघा पुढे देखील आहे आर्किओलॉजी ऑफ नॉलेज मित्रांनो बघा ऑफ नॉलेज हा मित्रांनो बघा या ठिकाणी ग्रंथ लिहिलेला आहे. ओके मित्रांनो आर्किओलॉजी ऑफ नॉलेज. ओके
यासोबत बघा जे की आइन्स्टाईन यांनी मित्रांनो ऊर्जा सापेक्षतेचा सिद्धांत यांनी मांडलेला आहे आइन्स्टाईन यांनी। यासोबत राईट बंधू यांनी मित्रांनो बघा विमानाचा शोध लावला होता बघा, जो की मित्रांनो 1903 मध्ये अमेरिका या देशामध्ये ओके विमानाचा शोध। लक्षामध्ये असू द्या, एकदम महत्त्वाचे सर्व प्रश्न या ठिकाणी असणार आहेत ओके। तर पुढे तर BCG ही लस डॅश डॅश रोगास प्रतिबंध करण्यासाठी वापरतात। तर BCG ही मित्रांनो बघा लस ही या ठिकाणी कोणता रोगाचा प्रतिबंध या ठिकाणी करण्यासाठी वापरतात, ती म्हणजे बघा जी की क्रमांक अ क्षय मित्रांनो बघा या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे ओके। यासोबत मित्रांनो बघा कॉलरा या मित्रांनो रोगासाठी या ठिकाणी कोणतं मित्रांनो जे की मित्रांनो औषध वापरलं जातं, तर ते म्हणजे बघा मित्रांनो हाफकिनची मित्रांनो बघा हाफकिनची हा मित्रांनो बघा या ठिकाणी मित्रांनो जे की औषध मित्रांनो कॉलरा या बघा आपल्या जे की रोगासाठी वापरलं जातं। घटसर्प मित्रांनो या रोगासाठी बघा जे की DPT ओके DP आणि T हे मित्रांनो बघा या ठिकाणी लस या बघा मित्रांनो या ठिकाणी रोगासाठी वापरली जाते। आणि पोलिओ या रोगासाठी बघा मित्रांनो जी की साल्क लस ओके मित्रांनो काय तर साल्क व मित्रांनो सेबिनल काय मित्रांनो सेबिन लस, सार्क व सेबिन मित्रांनो बघा या दोन लसी मित्रांनो या ठिकाणी बघा मित्रांनो या ठिकाणी पोलिओ या रोगासाठी वापरला जातात मित्रांनो बघा या रोगाचा उपचार करण्यासाठी या लसी वापरल्या जातात। आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार ओके। तर मित्रांनो BCG ही लस या ठिकाणी बघा क्षय रोगास मित्रांनो प्रतिबंध करण्यासाठी वापरतात, लक्षात तुम्हा सर्वांना ठेवायचं ओके। तर बघा मित्रांनो हे 7 प्रश्न संच बघा जे की या ठिकाणी आपल्या सर्व मित्रांनो या ठिकाणी प्रश्नांसाठी या आपल्या परीक्षेसाठी बघा अत्यंत महत्त्वाचे ठरलेले आहेत ओके। तर जर मित्रांनो तुम्हाला हा आपला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि काही तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल अवश्य सबस्क्राईब करून घ्या। तर भेटू पुन्हाच्या अशा एका नेक्स्ट लेवलच्या नवीनशा भागासोबत, तोपर्यंत घ्या काळजी, करा अभ्यास।